पोस्ट या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सावली तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आज मी कोकणातील एक पारंपरिक पदार्थ घेऊन आली आहे। आज मी नारळाच्या वड्या बनवल्या आहेत। तुम्ही बघू शकता वड्या दिसायला किती छान दिसतात। मी डेसिकेटेड कोकोनट कसा बनवायचा आणि त्यानुसार नारळाची वडी कशी बनवायची ती मी या रेसिपीत तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 नारळ घेतले, ते मी आता फोडून घेते। आता मी दुसरा नारळ फोडून घेते याच पद्धतीने। हे बघा आपले 2 नारळ फोडून झाले। आता माझ्याकडे मोदक स्टीम करायचं भांडं आहे, त्याच्यामध्ये मी हे नारळ घालून घेणार आहे। आज आपण एक वेगळ्या पद्धतीत नारळाची कापं कशी करायची ती शिकणार आहोत। डेसिकेटेड कोकोनट कसं बनवायचं आणि त्यानुसार नारळाची कापं कशी बनवायची ती मी आज तुम्हाला दाखवणार आहे। आता मी याचं झाकण लावून घेते आणि 10 ते 15 मिनिटं आपल्याला स्टीम द्यायची आहे। तुम्ही पाहू शकता आपलं कोकोनट स्टीम झालेलं आहे। आता मी गॅस बंद करते। आपलं खोबरं स्टीम झालं आहे। मी आता तुम्हाला एक वेगळी पद्धत दाखवते। मी या सुरीच्या साहाय्याने या करवंटीपासून हे खोबरं बघा आता कसं वेगळं करून दाखवते तुम्हाला। सहज निघतं खोबरं, किसण्यापासून वाचतं आपलं। ज्यांना प्रॉब्लेम असेल खाली बसायचा त्याने या पद्धतीने नारळाच्या वड्या करू शकता। बघू शकता तुम्ही, हे बघा। आता बाकीचे पण आपण याच पद्धतीने काढून घेऊया। थोडं गरम असतानाच करायचं आहे आपल्याला हे बघा। दुसरं पण आपलं निघालेलं आहे, बघू शकता तुम्ही। बघा किती सोपी पद्धत आहे। अगर मी बाकीचे आहेत त्याचे पण काढून घेते। नक्की तुम्ही ट्राय करा ही पद्धत। युनिक आहे ही पद्धत, तुम्हाला नक्कीच आवडेल। ही करून बघा तुम्ही। अशी कापं करायला पण सोपी जातात, जास्त वेळ पण लागत नाही आपल्याला। हे बघा, बघू शकता तुम्ही। आता आपल्याला झालं आहे काढून, बघू शकता तुम्ही। बघा कसं छान आपलं वेगळं झालं। आता आपल्याला ना ही बाहेरची बाजू आहे ना त्या सोलणीच्या साह्याने काढून घ्यायचं आहे। हे आपल्याला नको आहे, मस्तपैकी क्लीन करायचं आहे आपल्याला। बघू शकता तुम्ही कसं व्यवस्थित क्लीन होतं आहे। आता आपल्याला एक एक करून ते सगळं क्लीन करून घ्यायचं आहे। हे बघा आपलं काढून झालेलं आहे। आता मी बाकीचे आहेत नारळ त्याचं पण मी असंच काढून घेते। तुम्ही पाहू शकता सगळं आपलं हे काढून झालेलं आहे मागचं। आता आपल्याला ह्याच्या बारीक बारीक स्लाईस काढायचे आहेत। स्लाईस करून घ्यायचे आहेत बारीक बारीक, अशा पातळ पातळ या पद्धतीने। तुम्ही पाहू शकता अशा स्लाईस करून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ग्राइंड करायचं आहे। ग्राइंड करून घेते। तुम्ही पाहू शकता आपलं ते ग्राइंड करून झालं आहे। बघू शकता तुम्ही। हे बघा मी ते एक बाउलमध्ये हे काढून घेतलेलं आहे। आता आपण नेक्स्ट प्रोसिजरला सुरुवात करूया। मी आता हे या पॅनमध्ये काढून घेते। आता आपल्याला डेसिकेटेड कोकोनट तयार करायचं आहे। मार्केटमध्ये जसं मिळतं ना तसं आता आपण घरच्या घरी करू शकतो। सगळं काढून घेतलं आहे। आता गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे आणि आपल्याला हे सगळं असं हलवून घ्यायचं आहे। आता आपल्याला हे सगळं एक जीव होईपर्यंत असं हलवून घ्यायचं आहे मस्तपैकी। आपल्याला हे 5 ते 6 मिनिटांना असं चांगलं असं हलवून गरम करून घ्यायचं आहे। मग आपल्याला जे बाजारात मिळतं ना डेसिकेटेड कोकोनट ते तयार होईल। तुम्ही हे खोबरं आहे ना डेसिकेटेड कोकोनट ते तुम्ही 5 ते 6 महिने आरामात फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि कधी जेव्हा वाटेल तेव्हा वापरू शकता। तुम्ही पाहू शकता आपलं डेसिकेटेड कोकोनट रेडी आहे। मी आता या बाउलमध्ये काढून घेते। हे तुम्ही आरामात 5 ते 6 महिने फ्रीजमध्ये ठेवू शकता। तुम्हाला जेव्हा पाहिजे असेल तेव्हा तुम्ही वापरू शकता। आपण घरच्याच घरी आपण हे बनवू शकतो। तूप घालून घेते। गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आपल्याला। 2 चमचे तूप घालून घेतलं आहे। आता मी हे खोबरं सगळं ह्याच्यात घालते। मग अशी आपल्याला डेसिकेटेड कोकोनट कसं बनवायचं ते तुम्हाला दाखवलं मी। आता त्यापासून नारळाच्या वड्या कशा बनवायच्या ते दाखवते। सगळं ढवळून घ्यायचं। मी इथे एक बाउल साखर घेतली आहे। ही साखर ह्याच्यात घालून घेते। तुम्हाला किती गोड हवं त्या प्रमाणानुसार तुम्ही साखर घाला। ढवळून घेते हे सगळं। आपल्याला हे एकजीव होईपर्यंत ढवळत राहायचं आहे। मी ते एखादा चमचानं दूध टाकून घेतलं कारण का आपल्याला व्हाईट कलर येण्यासाठी
आपण छान व्हाईट कलर येण्यासाठी मी 1 चमचा इथे दूध घालून घेतलं. आता आपल्याला हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. ही साखर जी घातली आहे ना आपण, ती मेल्ट होईपर्यंत. तुम्हाला दूध टाकून घ्यायचं असेल तर टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल, ऑप्शनल आहे. मी टाकलं. इथे मी वेलची आणि जायफळ बारीक करून घेतलं, ते घालते मी ह्याच्यात. तुम्ही पाहू शकता दिसायला किती सुंदर दिसतंय. नारळाच्या वड्या खायला पण खूप सुंदर लागतात. आमच्याकडे कोकणात तर या कोणताही सण असला का केल्या जातात. तुम्ही पाहू शकता असं हे एकजीव होतं आहे. अजून आपल्याला थोडा वेळ ढवळायला लागेल आहे. तर दिसायला किती सुंदर दिसतंय. तुम्ही पाहू शकता आपलं हे एकजीव झालेलं आहे. आता आपण हे एका ताटामध्ये थापून घेऊया. आणि इथे ताटाला तूप लावून घेतलं आहे खाली, आणि याच्यामध्ये सगळं टाकून घेतो. वाटीच्या साह्याने हे असं सगळं इथे पसरवून घेते. वाटीला थोडं तूप लावून घेतलं आहे. चांगलं असं पसरवून घ्यायचं आहे. इथे ना मी दूध घातलं होतं, पण मी वेलची आणि जायफळाचा वापर केल्यामुळे थोडासा कलर चेंज झाला आहे. आणि बटर पेपर आहे, मी बटर पेपरच्या साह्याने हे असं एकत्र करून घेते. हे आपल्याला ना सारण गरम असतानाच थापून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर आपण हे थापू नाही शकत, मग ते कडक होणार. गरम गरम असताना आपण हे थापून घ्यायचं आहे. आता आपण याच्या वड्या पाडून घेऊया. मी सुरीला तूप लावून घेतलं. आता वड्या पाडून घेतो. तुम्हाला ज्या साईजच्या वड्या पाडायच्या त्या साईजच्याच वड्या पाडून घेऊ शकता तुम्ही. आपल्या वड्या पाडून झालेल्या आहेत, बघू शकता तुम्ही. माझ्याकडे हे बदाम आहेत, मी एक बदाम लावून घेते याच्यावरती. ते दिसायला किती छान दिसत आहेत बघा. खायला पण खूप छान लागतात या वड्या. तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्ही पाहू शकता, तुम्हाला वडी काढून दाखवते. बघू शकता तुम्ही किती वडी सुंदर झाली आपली नारळाची वडी. बघायला पण किती छान दिसते आणि खायला पण तितकीच छान लागते. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा की जेणेकरून मी नवीन व्हिडिओ टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आता मी तुमची रजा घेते. बाय बाय.